लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या विधानाचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे, कारण लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांविरोधात आंदोलन उभं केलं जात आहे। रवींद्र चव्हाणांविरोधात जोडे मारा आंदोलन करण्यात येत आहे। विलासरावांबद्दल केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात येतोय। लातूरमध्ये काँग्रेससह स्थानिक सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि चव्हाणांवर त्यांनी आपण बघतोय चव्हाणांविरोधात केलेल्या वक्तव्यावर रोष व्यक्त केलेला आहे। लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांविरोधातले हे आंदोलन, चव्हाणांनी जो ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचा आता निषेध नोंदवला जातोय। विलासरावांबद्दल केलेल्या वक्तव्याचा हा निषेध आपण बघतोय कशा पद्धतीने त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात येत आहेत। तर विलासरावांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध आपण करताना बघायला मिळतोय। कशा पद्धतीने निषेध तिथे होतोय। लातूरमध्ये आता स्थानिक सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रवींद्र चव्हाणांविरोधात मोठ्या प्रमाणात रोष आता बघायला मिळतोय। जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। रवींद्र चव्हाणांच्या पोस्टरला अक्षरशः जोडे मारण्यात येत आहेत। त्यामुळे स्थानिक सुद्धा आता प्रचंड संतापले आहेत। आता यावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटायला सुरुवात झालेली होती। प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे लातूर येथे आले असता लातूर जिल्ह्याची आणबाण शान, खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्याचा विकास ज्या सुपुत्राने केले असे लातूर जिल्ह्याचे महान सुपुत्र आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महाराष्ट्राला न शोभणारे भाषेचा वापर करून विलासराव देशमुख साहेबांचं अस्तित्व संपवण्याची भाषा त्या ठिकाणी त्यांनी केली। खरं तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशी भाषा करत असताना त्यांना कदाचित माहीत नसेल त्यांनी ज्या स्टेजहून ती भाषा करत होते त्या स्टेजवर 80% विलासराव देशमुख साहेबांनी निर्माण केलेला कार्यकर्ता त्या स्टेजवर होता।